कोर्टानं निर्दोष मुक्तता केल्यानंतरही विरोधकांकडून माझी बदनामी होते। विरोधकांच्या आरोपावर आता मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्टीकरण दिलंय। निर्दोष मुक्ततेनंतर 6 वर्षांनी प्रकरण उकरून काढण्याचं कारण काय, असा सवाल सुद्धा जयकुमार गोरे यांनी उपस्थित केला। मी विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार, कोर्टात मानहानीचा दावाही ठोकणार, असं सुद्धा यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली। जयकुमार गोरे यांच्यावरती संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप केल्याच्या नंतर आता कोर्टाने निर्दोष मुक्तता केली। मात्र 6 वर्षांनंतर हे प्रकरण पुन्हा एकदा बाहेर काढलं जातं। याचं नेमकं कारण काय, विरोधकांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक अशा प्रकारचे आरोप केले जातात, अशा प्रकारचं स्पष्टीकरण आता जयकुमार गोरे यांनी विरोधकांच्या आरोपांवरती दिले। तर या संदर्भात बदनामी केली जाते, मी विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार, या संदर्भात कोर्टाने मला निर्दोष मुक्तता दिलेली आहे, त्यामुळे इतर गोष्टींना मी अधिकचं महत्त्व देत नाही, अशा प्रकारची प्रतिक्रिया सुद्धा मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली। 6 वर्षांनंतर प्रकरण उकरून काढण्याचं कारण काय, असा सवाल सुद्धा यावेळी जयकुमार गोरे यांनी उपस्थित केला। गोरेत मंत्री जयकुमारजी, तुमच्यावरती गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत। विजय वडेट्टीवार किंवा संजय राऊत, तुमची काय प्रतिक्रिया आहे आरोपांसंदर्भात? मी सांगितलं की 2017चा हा विषय आहे। 2017 साली याच्यावर चर्चा झाली, कोर्टामध्ये गुन्हा दाखल होता आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर कोर्टानं त्यामध्ये माझी निर्दोष मुक्तता केलेली आहे, कोर्टानं निकाल दिलेला आहे। आणि मला वाटतं या देशामध्ये सर्वोच्च व्यवस्था आहे की न्यायव्यवस्था आहे, आणि न्यायव्यवस्थेनं जेव्हा मला निर्दोष केलेला आहे, तर मला वाटत नाही बाकी सगळ्या कोण विरोधक काय म्हणतो याच्यावर। निकाल जाहीर झाल्यानंतर तुम्ही तिला त्रास देता असं त्या नेत्यांचं म्हणणं मला कळत नाही आहे। असं हा तुमच्या माध्यमातून माझ्यासमोर आलेला विषय आहे, माध्यमाच्या माध्यमातून आलेला विषय आहे। तुम्ही असं जर कोणी त्रास देत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, मग तो कोणी असो, असं कोणी असो, या संदर्भात कारवाई केली पाहिजे, त्याच्यात कुठलीही तडजोड होता कामा नये। आणि माझी विनंती आहे, तुम्ही उपोषणाला बसणार, ते उपोषणाला बसणाराचा आरोप आहे, तुमचा राजीनामा मागताय, तुम्ही सभागृहात काय भूमिका मांडणार, हक्कभंग आणणार? मी हक्कभंग आणणार आहे। ज्यांनी या गोष्टी संदर्भात माझ्यावर आरोप केलेले आहेत त्यांच्यावर हक्कभंग आणणार आहे आणि त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा। उपोषणाला बसणार आहेत त्या माहिती मला माहिती नाही, तुमच्याकडून माहिती मिळाली, पण मला माहिती नाही त्या संदर्भात। मला जी माहिती मिळाली तर मी बोलेन। एकामागोमाग या घटना काय आहेत? धनंजय मुंडे झाले, माणिकराव कोकाटे यानंतर तुमच्यावरती एक सलग आरोप केले जातात। सलग आरोप केले जातात, आरोप करणाऱ्याला काय अडवायला हे नाही आहे, पण माझी म्हणणं आहे त्यांनी स्वतःच्या कडे बघावं, स्वतःची परिस्थिती समजून घ्यावी आणि अशा पद्धतीचे हे करावं। कोणावर हक्कभंग आणणार? ज्यांनी मला माहिती नाही। मी आत्ताच प्रयागला गेलेलो होतो, मी वडिलांच्या अस्थि विसर्जनाला, आणि अस्थि विसर्जन करून मी पोचलोय। अजून सगळ्या बातम्या पण मी बघितलेल्या नाहीत, सगळ्या बातम्या व्यवस्थित बघेन। आणि ज्या माणसाने माझ्यावर टीका केलेली आहे, ज्यांनी टीका केलेली आहे, त्यावर मी 100% हक्कभंग दाखल करणार आणि गुन्हाही दाखल करणार। धन्यवाद। तरीशी जयकुमार गोरे आपल्याला त्यांनी म्हटलं की त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे खोटे असून ज्यांनी आरोप केले त्यांच्यावरती विधानसभेमध्ये हक्कभंग असणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। कॅमेरा पर्सन श्रीकांत खरात, पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।